अशोक खरातशी संबंधित व्यक्ती आणि या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार हळूहळू चौकशीच्या रडारवरती येत आहेत, ज्यामध्ये अशोक खरातचे सीए म्हणून काम करणाऱ्या प्रकाश पोफळेंचा समावेश आहे। प्रकाश पोफळेंनी 2024 मध्ये पुण्यातील या कोरेगाव पार्कमध्ये एक मालमत्ता खरेदी केली आहे। पत्ता आहे प्लॉट नंबर 57, लेन नंबर 3 आणि मालमत्तेला पोफळेज हे नाव आहे आणि ही सगळी जागा 49 गुंठे इतकी आहे आणि या 49 गुंठे जागेवरती 8 रो हाऊसेस आहेत आणि ही रो हाऊसेस सकट जागा या प्रकाश पोफळेंनी 19,56,00,000 रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलं आहे। मात्र प्रत्यक्षात या मालमत्तेची किंमत किमान 100 कोटी रुपयांहून अधिक आहे असं इथले मालमत्ता व्यवसायात असलेले जाणकार सांगतात। कारण कोरेगाव पार्कचा हा सगळा परिसर पुण्यातला सर्वाधिक महागडा परिसर म्हणून गणला जातो। आत्ता मी जिथे उभा आहे तो पुणावाला सर्कल आहे, म्हणजे इथून पुढे पुणावालांचा बंगला, धारीवाल्यांचा बंगला आणि इतर मोठे उद्योजक ज्याच्यामध्ये बजाज यांचा देखील बंगला येतो, अशा मोठ्या उद्योजकांचे बंगले आहेत आणि ही लेन जिथे सुरू होते या अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या लेनच्या सुरुवातीलाच असलेली ही मालमत्ता प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये खरेदी केली आहे। मी जसं म्हटलं, कागदोपत्री किंमत फक्त 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली आहे। मात्र कोरेगाव पार्कच्या या परिसरामध्ये इतक्या मालमत्तेची म्हणजे जवळपास 49 गुंठे इतक्या या मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे आणि त्यामुळेच हा पैसा प्रकाश पोफळेंकडे कुठून आला? तो अशोक खरातचा पैसा आहे का? अशोक खरातकडे तो पैसा कुठून आला? कोणत्या राजकारण्यांचा हा पैसा आहे का? असे एक ना अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।